वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाटेट 2026साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 6वी ते 8वीसाठी समाजशास्त्र विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. कारण आपण हे जे 60 प्रश्न आहे ते 2 व्हिडिओमध्ये 30 प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे आपण एक सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो. आणि 23 नोव्हेंबर 2025ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले गेले होते आपण बॅक टू बॅक म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहोत मित्रांनो. कारण की परीक्षेपूर्वी आपल्याला माहीत पाहिजे की म्हणजे लास्ट इयर जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले गेले होते आणि परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे म्हणजे प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते मित्रांनो, हे टोटली नॉलेज आपल्याला परीक्षेपूर्वी असणे गरजेचे आहे. आणि हे बघा मित्रांनो, अगर आप लैंग्वेज 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं, तो दोस्तों आपको सारा का सारा पेपर जो है वो मराठी में ही आएगा. जिस तरीके से मराठी मीडियम का पेपर होता है, सिर्फ इंग्लिश की जगह पर आपको क्या है भाषा 1 में हिंदी का ऑप्शन यहाँ पर देखने के लिए मिलेगा. अगर आप चाहते हैं आपका रिजल्ट बहुत अच्छा लगे, बहुत ज़्यादा नंबरों से आप पास हो दोस्तों, तो भाषा 1 इंग्लिश लेना आपके लिए बेहतर होंगी इंग्लिश की जगह पर. सॉरी, हिंदी लेना. ओके, इंग्लिश की जगह पर तो आपका रिजल्ट जो है दोस्तों वो अच्छा आएगा. ठीक है, चलिए आता आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्र विषयाचे म्हणजे 91 ते 120 म्हणजे प्रश्न विचारले जातात 91 ते 150, परंतु आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. 30 प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्रश्न पाहून घेऊ. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहे, प्रश्न सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. म्हणजे महाटेट 2026साठी तुम्हाला आमचे प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमची चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न कशा प्रकारे विचारले गेले होते मागच्या वर्षी. तर हे बघा, म्हणजे जवळपास 15 ते 20 प्रश्न सोपे होते आणि बाकीचे जे प्रश्न होते मित्रांनो म्हणजे ते एव्हरेज होते. म्हणजे काठिण्य पातळी त्याची जास्त होती, हे तुम्ही समजून घ्या. कारण समाजशास्त्र हा म्हणजे सर्वात डेंजर विषय आहे महाटेटमध्ये. ओके, आता पहिला प्रश्न बघा. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा. अशा प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आन्सर कीमध्ये उत्तर जे दिलेलं आहे ते असणार आहे ऑप्शन 4 म्हणजे नाव्य. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. टोटली आउट ऑफ सिलेबस हा प्रश्न या ठिकाणी दिला होता. पुढचा प्रश्न, आता पुढचा प्रश्न सोपा आहे, म्हणजे काही प्रश्न खूप सोपे होते. प्रश्न क्रमांक 92. आता 92वा प्रश्न काय आहे बघा, योग्य जोड्या जुळवा. आता हे बघा, हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे आणि वर्तमान राज्य अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायची आहे. तर दायमाबाद म्हणजे महाराष्ट्र, दायमाबाद म्हणजे महाराष्ट्र. आता 1 साठी जी जोडी आहे मित्रांनो ते 4 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच ठिकाणी 2 ठिकाणी दिलेलं आहे. बघा, ऑप्शन 1 मध्ये आणि ऑप्शन 2 मध्ये. ओके, त्यानंतर राखीगड. आता राखीगड कुठे आहे तर हरियाणा या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे त्यासाठी योग्य पर्याय काय असेल तर 1 असेल. ओके, आता या ठिकाणी 1 म्हणजे आपला ऑप्शन हे बघा 1 दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन आपला 1 या ठिकाणी उत्तर झाला. त्यानंतर लोथल हे कोणत्या ठिकाणी आहे तर गुजरात. लोथल आणि गुजरात. ऑप्शन नंबर 4 म्हणजे ड दिलेला आहे की कालीबंगन कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे राजस्थानमध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी जोड्या लावू शकतो. म्हणजे हा सोपा प्रश्न होता. कारण आपल्याला माहीत आहे की दायमाबाद कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि राखीगड कोणत्या ठिकाणी आहे तर राखीगड कोणत्या ठिकाणी आहे तर हरियाणा या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न सुद्धा सोपा होता. म्हणजे काही प्रश्न खूप सोपे तुम्हाला विचारले गेले होते आणि काही प्रश्न म्हणजे कठीण सुद्धा होते. प्रश्न क्रमांक आता या ठिकाणी 93 दिलेला आहे की 1857च्या स्वातंत्र्य लढाईशी संबंधित घटना योग्य क्रमाने मांडा. आता हे बघा, घटना योग्य क्रमाने मांडा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वात शेवटी काय घडला होता, तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती सर्वात शेवटी. तर हे बघा, म्हणजे ऑप्शन 1 या ठिकाणी सर्वात शेवटी कुठे दिलेला आहे तर फक्त म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. सर्वात शेवटी ऑप्शन 1 जे आहे ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे बाकी कुठेही तुम्हाला ऑप्शन 1 जे आहे ते सर्वात शेवटी दिलेला नाही. म्हणजे आपला बरोबर उत्तर काय झाला तर ऑप्शन 1 झाला. ये एक ट्रिक होती है दोस्तों क्वेश्चन को हल करने की, क्योंकि मैं आपको बताता हूँ सारे तो आपको पता नहीं होंगी कि आप घटना को किस तरीके से क्रम से लगाएंगे, लेकिन आपको पता है कि कोई एक चीज़ तो हमको पता है, तो उस पर जोर देना है और आपको आंसर यहाँ पर निकालना है. तर हे बघा, सर्वात अगोदर काय घडले तर ऑप्शन 3
ऑप्शन 3 म्हणजे काय तर बराकपूर छावणीतील मंगल पांडे यांनी असंतोष तोंड फोडले. ओके, त्यानंतर काय घडलं तर ऑप्शन 4 म्हणजे काय तर हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यानंतर ऑप्शन म्हणजे 2 जे आहे ते 3 मध्ये येणार आहे. दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले आणि सर्वात शेवटी म्हणजे काय तर तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी उत्तर काढू शकतात. आता पुढचा प्रश्न क्रमांक 94 काय दिलेला आहे हे बघा. एबल झंझुन तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश डॅश प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. हा प्रश्न खूप कठीण प्रश्न होता. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आफ्रिका खंड, कॅनडा व अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड किंवा आशिया खंड. तर हे बघा ऑप्शन जे 3 असेल ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आपला या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 95 दिलेला आहे की हे डॅश डॅश या कराराचे बोधचिन्ह आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर कोणत्या कराराचे बोधचिन्ह आहे तर सिएटो म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो 23 नोव्हेंबर 2025 ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. समाजशास्त्र विषयासाठी समाजशास्त्र विषयामध्ये तुम्हाला 60 मार्काचे प्रश्न विचारले जातात, ज्या तुम्हाला भूगोल, राज्यशास्त्र आणि इतिहास विषयाशी संबंधित म्हणजे टोटली कंटेंट विचारला जातो. टीईटी मध्ये तुम्हाला पॅडागॉजी नसते. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 96 होत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 96. आता हे बघा हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. म्हणजे काही प्रश्न खूप सोपे होते. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मृदा डॅश डॅश नावाच्या दगडापासून बनविल्या जातात. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल म्हणजे स्टिएटाईट आपला काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97. आता प्रश्न काय विचारलेला आहे की पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 साखळी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि अचूक साखळी कोणती अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा ऑप्शन जे 2 आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य जुनागड जवळ सुदर्शन तलाव हा आपला या ठिकाणी काय असणार आहे तर बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 98 वा प्रश्न आहे की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 जोड्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि चुकीची जोडी कोणती अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 98 विचारलेला आहे. तर हे बघा भरवी कुमार संभव म्हणजे पर्याय जे 1 असेल ते आपली चुकीची जोडी या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 99. प्रश्न क्रमांक 99 विचारलेला आहे. आता हे बघा प्रश्न क्रमांक जे 99 असणार आहे ते अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. तर हे बघा मंत्री म्हणजे काय तर पत्रव्यवहार सांभाळणे. ऑप्शन 1 साठी ऑप्शन 3 बरोबर उत्तर असेल. त्यानंतर अमात्य म्हणजे काय तर राज्याच्या जमाखर्च पाहणे. अमात्य म्हणजे काय तर राज्याच्या जमाखर्च पाहणे आणि सुमंत म्हणजे परराज्याशी संबंध ठेवणे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला समाजशास्त्र विषयामध्ये विचारले जातात. प्रश्न आहे की दत्ताजी व जानकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले याचे कारण काय. तर हे बघा हा प्रश्न सुद्धा सोपा होता. ऑप्शन जे 3 आहे याचे नेमके कारण आहे की पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानचे परिपत्य करण्यासाठी यांना कुठे पाठवण्यात आला होता तर दिल्लीला पाठवण्यात आला होता, उत्तरेत पाठवण्यात आला होता. ओके, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आता पुढचे जे 2 प्रश्न आहेत ते खूपच सोपे विचारले गेले होते. प्रत्येकाला याचे उत्तर माहीत असेल की प्रश्न क्रमांक 101 की छत्रपती संभाजी महाराज यांनी डॅश डॅश ग्रंथाची रचना केली. तर हे बघा छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना केली. पर्याय जे 1 असेल ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 102 सुद्धा या ठिकाणी सोपा प्रश्न होता की जगाचा कारखाना असे वर्णन डॅश डॅश या देशाचे केले जात असते. तर हे बघा जगाचा कारखाना असे वर्णन इंग्लंड या देशाचे केले जाते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपला योग्य पर्याय या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 103. आता 103 वा प्रश्न काय आहे. प्रश्न हे बघा म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेटमध्ये सुद्धा विचारले गेले होते की भारतीय समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. तर हे बघा ब्रह्म समाज
राजा राममोहन राय बरोबर आहे. परमहंस सभा त्यासाठी दिलेलं आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर, हे सुद्धा बरोबर आहे. रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती चुकीचा दिलेला आहे. आणि शारदाश्रम पंडिता रमाबाई हे सुद्धा या ठिकाणी काय आहे तर बरोबर जोडी असणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल किंवा ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 104 व प्रश्न दिलेला आहे की पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे की कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, हा आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला महाटेट 2026 साठी आमचे प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. स्क्रीनमध्ये दिलेली आहे संपूर्ण डिटेल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 105. आता हा जे प्रश्न आहे मित्रांनो, या संदर्भात खूप आक्षेप घेण्यात आले होते, परंतु आयोगातर्फे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे हा प्रश्न रद्द करण्यात आला नाही. कारण म्हणजे याचं उत्तर त्यांनी ऑप्शन 4 दिलेला आहे. ऑप्शन 4 दिलेला आहे कारण या प्रश्नासंदर्भात खूप आक्षेप घेतले होते, परंतु त्यांनी काही म्हणजे यामध्ये चेंजेस केलेले नाही. प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 105 आहे की पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. आता हे बघा, योग्य क्रम लावा म्हणजे ऑप्शन 1 सर्वप्रथम घडणारी घटना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. ओके. त्यानंतर म्हणजे महाराष्ट्र कला संचालनालय. त्यानंतर 3 म्हणजे ऑप्शन 1 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. आणि सर्वात शेवटी ऑप्शन म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. अशा प्रकारे आपली आन्सर कीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 106 वा प्रश्न आहे की स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेने योगदान आहे. स्वदेशी बनावटीच्या पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन जे 1 असेल इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. ओके. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सेटेटमध्ये विचारले गेले होते. स्टेटमेंट टाईप क्वेश्चन. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय स्टेटमेंट टाईप प्रश्न विचारलेला आहे. विधान अ दिलेला आहे की भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. तर पहिला विधान या ठिकाणी काय असणार आहे तर बरोबर असणार आहे. त्यानंतर दुसरा विधान काय आहे, जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. या ठिकाणी हे चुकीचं असणार आहे. म्हणजे पर्याय 1 विधान अ बरोबर, विधान ब चूक. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, म्हणजे मीडियम क्वेश्चन विचारले गेले होते आपल्याला. म्हणजे जवळपास 30-35 मार्क मिळू शकतात 60 पैकी. म्हणजे अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका होती. म्हणजे खूप सोपे प्रश्न सुद्धा होते आणि खूप डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले गेले होते. रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते. आता हे बघा 4 ऑप्शन्स आहेत. जदुनाथ सरकार, गोविंद सरदेसाई, सुरेंद्रनाथ सैन, त्र्यंबक शंकर शेजवलकर, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे. आणि रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते अशा प्रकारे प्रश्न आहे. आपला जे ऑप्शन 1-2 असेल गोविंद सरदेसाई बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 109 प्रश्न काय आहे. आता हे बघा, योग्य जोड्या जुळवा. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न म्हणजे सोपा प्रश्न आहे, कारण आपल्याला माहीत आहे प्रश्न क्रमांक 109. आता आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायची आहे. तर महाराष्ट्र लावणी हे आपल्याला माहीत आहे, महाराष्ट्र आणि लावणी हे आपल्याला माहीत आहे. तर हे बघा या ठिकाणी ऑप्शन 3 दिलेला आहे आणि या ठिकाणी ऑप्शन 3 दिलेला आहे. अशाच प्रकारे आपण प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. त्यानंतर काय आहे हे बघा, म्हणजे प्रश्न कोणता पाहत आहोत आपण 109 बरोबर 109. त्यानंतर आंध्र प्रदेश. आता हे बघा, आंध्र प्रदेश म्हणजे कुचिपुडी. ओके, आंध्र प्रदेश म्हणजे कुचिपुडी. ओके. त्यानंतर केरळसाठी काय तर मोहिनी अट्टम, आणि तामिळनाडूसाठी भारतनाट्यम. तर ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 110 व प्रश्न काय आहे बघा, खालील विधाने अभ्यासा.
या युगात प्राण्यांचा उपयोग सामान्याच्या ने आणण्यासाठी होऊ लागला. या युगात व्यापार व दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. हे कोणत्या युगाचे वर्णन आहे? तर नवाश्म युग. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो? योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार है। दोस्तों हमारे हिंदी के जो नोट्स है महाटेट 2026 के लिए हिंदी के नोट्स जो है दोस्तों वो रेडी हो चुके हैं। 94 पेजेस का ये नोट्स है और मैं आपको बता रहा हूँ कि महाटेट 2026 के लिए हमने ये हिंदी का जो नोट्स दोस्तों वो अपडेट नोट्स बनाया है। इसके बाहर एक भी क्वेश्चन क्या है आपको देखने के लिए नहीं मिलेगा दोस्तों। टोटल सिलेबस को हमने कवर किया है और एक एक क्वेश्चन जो है आपको हिंदी की परीक्षा में हिंदी भाषा 1 में यही से पूछा जाएगा दोस्तों। सिर्फ ये 94 पेज आपने पढ़ना है दोस्तों, इसके सिवा आपको कुछ भी करने की जरूरत नहीं है। पूरा का पूरा पेपर जो है आपको यही से देखने के लिए मिलेगा, क्योंकि जिस प्रकार हमने टोटल व्याकरण इसमें ऐड किया है दोस्तों, साहित्यकार, रचनाकार, कवि को लेकर टोटल कंटेंट हमने इसमें ऐड किया है। साथ ही साथ आपको 2 क्वेश्चन पेपर भी इसमें देखने के लिए मिलेंगे लास्ट ईयर के दोस्तों हिंदी विषय के। तो इस प्रकार से परिपूर्ण नोट्स ये यहाँ पर हमने बनाए हैं दोस्तों, बिल्कुल परफेक्ट नोट्स हमने आप लोगों के लिए बनाए हैं और इसको पढ़ने के अलावा आपको किसी चीज को करने की जरूरत नहीं है दोस्तों। इतना कर लेंगे आप, मैं आपको बता रहा हूँ कि सीटे टीईटी में आपका महाटेट में आपका स्कोर जो है दोस्तों वो 100 के ऊपर जाएगा इस बार 100% जो है, क्योंकि इस तरीके से हम यहाँ पर क्लासेस लेने वाले। और मैं आपको बताऊंगा कि सिर्फ नोट्स आपके लिए पेड है दोस्तों, बाकी लेक्चर और सारी चीजें आप लोगों को बिल्कुल फ्री मिलने वाली है। तो स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिया गया, इस नंबर पे कांटेक्ट कर अभी क्या है पीडीएफ के स्वरूप में आप इसको परचेस कर सकते हैं दोस्तों। जेरोक्स करेंगे, बेसिक से पढ़ेंगे। मैं आपको बता दूं कि आपके रिजल्ट की गारंटी हम लेते हैं दोस्तों। 100% क्या है आप यहां पर इस बार टीएटी को पास करेंगे, बिल्कुल डेफिनेटली आप क्या है दोस्तों टीएटी को इस बार पास करेंगे। चलिए बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 111 आता है बघा 111 म्हणजे नेल्सन काय विचारलेला आहे प्रश्न। आता या ठिकाणी प्रश्न काय आहे, प्रश्न तुम्ही पाहून घ्या की विधान अ ब क दिलेला आहे। 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले। अशा प्रकारे ओके अशा प्रकारे पहिले विधान दिलेले आहे। तर हे बघा बरोबर आहे। पहिले महायुद्ध कधी झाले तर 1914 ते 1918 या कालावधीत झाले। पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका हा मित्र राष्ट्राचा गट होता। हे सुद्धा काय आहे तर बरोबर आहे। आणि क काय आहे, पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगरी, तुर्किस्तान, बल्गेरिया या हा मध्यगत राष्ट्राचा गट होता। हे सुद्धा काय आहे बरोबर आहे। तर ऑप्शन 1 म्हणजे विधान अ ब को म्हणजे तिन्ही बरोबर आहे। तर पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचे प्रश्न क्रमांक 112 वा प्रश्न आहे की भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामधील कलम डॅश डॅश नुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली। तर हे बघा कलम म्हणजे कोणती कलम, प्रश्न क्रमांक 112 आणि जे उत्तर असेल कलम 51 म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। मॅकमोहन रेषा या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे। तर भारत व चीन आपला उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 114 भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार डॅश डॅश या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, भारतीय अणुऊर्जा आयोग किंवा इस्रो, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि उत्तर काय असणार आहे तर भारतीय निवडणूक आयोग म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 115 वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा। तर मुंबई उपनगर म्हणजे हा सुद्धा सोपा प्रश्न होता। पर्याय जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 116 वा प्रश्न आहे की नगर परिषद म्हणजे मुख्य अधिकारी, तशाच प्रकारे महानगरपालिका यासाठी उत्तर काय असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, अध्यक्ष किंवा महापौर। तर हे बघा आयुक्त आपलं या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 117 आता 117 वा प्रश्न काय आहे बघा। 117 वा प्रश्न विचारलेला आहे की वरील विधाने अभ्यासा। ओके वरील विधाने अभ्यासा म्हणजे आपल्याला 117 वा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर बघा हे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले। या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे। हे संविधान लेखी स्वरूपाचे आहे। वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहे तर अमेरिका म्हणजे ऑप्शन जे 1 असेल,
आपला बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की 118. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या डॅश डॅश सुरुवात होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि ऑप्शन जे एक असेल म्हणजे कलमांची, म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपलं काय असणार आहे बरोबर. नाही एक मिनटं. आम्ही भारताचे लोक या शब्दांची संविधानाच्या डॅश डॅश सुरुवात होते. तर ऑप्शन 3 उद्देशिकाची म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 119 दिलेला आहे की व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे. तर संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क म्हणजे पर्याय जे एक असेल ते आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत, कारण बाकीचे प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण 30 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. प्रश्न आहे की महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर हे बघा 4 विधाने महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला चुकीचे विधान कोणते या ठिकाणी अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा विधान परिषद पूर्णत बरखास्त होत नाही, बरोबर आहे. विधान परिषद हे विधिमंडळाचे दुसरे सभागृह आहे, बरोबर आहे. विधान परिषदेतील ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात व तेवढेच पुन्हा नव्याने निवडले जातात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात, हे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे समाजशास्त्र पेपर 2 साठी आपण 23 नोव्हेंबर 2025 ची प्रश्नपत्रिका पाहिली आहोत. 30 प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहे मित्रांनो. आणि तुम्ही तुमच्या स्क्रीनमध्ये पाहत आहोत की मराठी आणि हिंदी विषयासाठी आपले जे नोट्स आहे मित्रांनो ते तयार झालेले आहे. पेपर 1 आणि पेपर 2 महाटेट 2026 साठी म्हणजे 299 मध्ये आपण हे कॉम्बो पॅक या ठिकाणी तयार केलेले आहे मित्रांनो. जर वेगवेगळे तुम्ही हे परचेस केले तर 199 ला तुम्हाला मराठीची नोट्स दिली जाईल आणि 219 रुपयाला तुम्हाला हिंदीचे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि एकत्र आपण परचेस केले तर 299 मध्ये आपल्याला हे नोट्स या ठिकाणी दिली जाणार आहे. PDF नोट्स आहे मित्रांनो. परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि यापेक्षा तुम्हाला काही वेगळं करायची आवश्यकता नाही. यासोबत तुम्हाला आमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ते फ्रीमध्ये पाहायला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. स्क्रीनमध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. सिम्पली तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये हाय करावा लागेल. एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे आपल्याला लगेच हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. आणि म्हणजे यापेक्षा तुम्हाला दुसरं काहीच करण्याची आवश्यकता नाही. हिंदी आणि मराठीमध्ये जवळपास 60 पैकी 50 मार्क तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेमध्ये म्हणजे महाटेट 2026 मध्ये मिळणार आहे मित्रांनो. हे नक्की आहे. तर आताच हे परचेस करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.